ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या घडामोडी। दिल्लीमधल्या आंदोलनामुळे जंतर मंतरवरती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दिल्ली पोलिसांच्या सूत्रानुसार जंतर मंतर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा मोर्चा काढण्यास प्रशासनाने स्पष्ट नकार दिलाय। आंदोलकांसाठी केरळ भवनाच्या पलीकडे परवानगी नसणार आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज झालेले आहे। जागोजागी बॅरिकेडिंग करण्यात आले। सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर जवळ पटेल चौक मेट्रो स्टेशनच्या बाहेर पडण्याचा मार्गच पूर्णपणे बंद केलाय। मेट्रो स्थानकातून बाहेर येण्यास सध्या कुणालाही परवानगी देण्यात येत नाहीये। एकीकडे आपण बघतोय मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। दुसरीकडे या ठिकाणी सुरू असलेले हे आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। सध्या दिक्के त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वांगचुक यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी नेलेलं होतं त्यावरून तीव्र अशी नाराजी ही देखील व्यक्त होतीये। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, सध्या जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती? बिलकुल, कारण या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एवढंच नव्हतं, पूर्ण न्यूटन्स दिल्लीमध्ये छावणीचं रूम आलेला आहे। ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे। रॅपिड ऍक्शन फोर्स पण लावण्यात आलेले आहे आणि कालच एक नोटिफिकेशन जारी केलं पोलिसांनी आणि याद्वारे सांगितलं की कोणते रस्ते बंद असतील आणि जंतर मंतरवर लोकांना जर जमायचं असेल तर जंतर मंतरवर जमावं, पण इतर ठिकाणी संसदेच्या जवळ, कोणत्या मंत्रालयाच्या जवळ जाता येणार नाही। राष्ट्रपती भवनाच्या जवळ सुद्धा जाता येणार नाही, अशा प्रकारचे सुद्धा इन्स्ट्रक्शन जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। आणि पोलिसांनी सांगितलेले की कोणताही मार्च जो आहे तो निघणार नाही। जर मार्च निघाला तर साधारणतः जंतर मंतर ते केरळ भवन पर्यंत निघणार, म्हणजेच की साधारणतः चालत जरी म्हटलं तरी 1 मिनिटाचा अंतर असेल जास्तीत जास्त। त्यामुळे एवढ्या परिसरामध्येच केवळ मार्च निघणार आहे। मार्च जर निघाला तर संपूर्ण इथली जनव्यवस्था जी आहे ती कोलमडू शकते, ट्रॅफिक जाम होऊ शकतं आणि त्यामुळे या मार्चला परवानगी देण्यात आलेली नाही पोलिसांकडून। मात्र लोकांचा ओघ जो आहे तो ओढा येतोच आहे। पाहावं लागणार आहे की हा मार्च आणि पोलिसांमधलं द्वंद्व हे कुठवर जाते। अगदी, आणि त्यातच आज संसदेचं अधिवेशन असल्यामुळे हा संपूर्ण जो मार्च आहे तो कशा पद्धतीने काढला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद।